तू असाच अभ्यास करत बसणार असशील ना, मी करते दुसरीकडे लग्न. अगं एवढे दिवस थांबले, आता अजून थोडं थांब ना. किती दिवस थांबायचं रे तुझ्यासाठी? दरवेळेस तेच बोलतोस, अजून थोडं थांब, अजून थोडं थांब. रोज घरी नवीन नवीन स्थळ येतात, त्यांना काय सांगायचं मी? आईला काय उत्तर देऊ? त्यांना सांगायचं मुलगा नाही आवडला, नाहीतर दुसरं काहीतरी सांगायचं. आतापर्यंत तेच कारण देत आलीये. आता मला आईला खोटं बोलणं नाही होत. हे बघ, जास्त नाही पण फक्त 6 महिने थांब, आपण लग्न करू. परत तेच. मला ना तुझ्यावर संशयच यायला लागलाय. तुझं तिकडे काही सुरू तर नाही ना रे? माझ्यावर संशय घेणार का आता तू? असं काय करतेस? अगं माझं खरं प्रेम आहे तुझ्यावर. मी गावात जरी नसलो ना तरी तुझ्या आठवणीत रोज झुरतो मी. माहितीये मला किती झुरतो ते. 2-2, 3-3 महिने गावाकडे येत नाही आणि म्हणतो तुझ्या आठवणीत झुरतो म्हणून. मला खरंच तुझ्यावर संशय येते. तुझं तिकडे लफडं सुरू आहे ना? आणि हे बघ, लफडं असेल ना तिकडे तर तुझा जीवच घेईन मी. हे बघ, संशय घेऊन काय उपयोग होणार नाहीये. वेड्यासारखं करू नको. म्हणजे तुझं तिकडे लफडं आहेच असंच म्हणायचं आहे ना? हा आहे. किती वेळा सांगतोय तुला नाहीये म्हणून? काही आहे माझं लपडं. रोज पोरी घेऊन फिरतो. मग हे आधी सांगायचं ना. उगाच तुझ्या मागे कशाला एवढे दिवस फिरली असती? वाट पण बघितली नसती तुझी आणि तुझ्या खोट्या प्रेमाला बळी पण पडली नसती. तुला नसेल ना माझ्यावर विश्वास, तू करून टाक दुसऱ्यासोबत लग्न. कारण माझ्या बापाची बनियान फाटकी, तरी माझ्या बापानं कर्ज काढलं आणि मला शिकवतोय. तुझ्यासाठी नाही, माझ्या बापासाठी मला स्वप्न पूर्ण करायचंय. आणि माझ्या संघर्षाच्या काळात तुला साथ देता आली तर दे, नाहीतर जा तू. जाते आणि परत मला भेटू सुद्धा नको. मला जी इच्छा नाही भेटायची, जा. तुझ्या बापाला लय वाटायचं आपल्या पोरीने लय शिकावं, आपल्या पोरीने सरकारी नोकरीला लागावं आणि मगच लग्न करेल. पण सगळंच अधुरं राहिलं. आई, काही काही गोष्टी नशिबातच असतात ग. त्याला आपण काय करणार? माझी खूप इच्छा होती शिकायची. अगं पण त्यासाठी तुला भरपूर संघर्ष करावे लागले असते आणि मला तुला असं कष्ट करताना नव्हतं बघायचं. अगं केला असतं संघर्ष मी, पण तूच नाही म्हणाली. प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते का ग, की आपल्या पोरांनी खूप शिकावं, खूप मोठं व्हावं. हो, प्रत्येक बापाची हीच इच्छा असते. कारण बाप हा परिस्थिती बदलण्याची इच्छा पोरांकडनंच करतो. पण पोरांनी बी बापाचं स्वप्न प्रामाणिकपणे पूर्ण करण्याचा विचार केला पाहिजे. अगं कितीतरी बाप कर्ज काढून पोरांना पुण्याला शिकायला पाठवतात. ते पोरं तिकडे शिकत असतील का आणि त्यांना नोकऱ्या लागत असतील? आपल्याला काय माहिती नोकऱ्या लागतात का नाही लागतात, पण बापाच्या स्वप्नांसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केला पाहिजे त्यांनी. बरं आई, मी आलेच बरं का. अगं अशीच मध्येच बोलता बोलता कुठं निघाली? येते ना, येते लवकर. हा लवकर ये ग. हा. सुहास, सॉरी. मी सकाळी तुला खूप काही काही बोलले ना, तुझ्यावर संशय घेतला. तू आहे ना, तुझ्या वडिलांचं स्वप्न पूर्ण कर. खूप शिक्षण घे आणि तुला जेव्हा वाटेल तेव्हा नोकरीला लाग. मी तुझी वाट बघायला तयार आहे. मी तुला सकाळी समजून सांगत होतो ना, पण तू समजून घ्यायला तयारच नव्हती. पण जाऊ दे, तुला समजलं ना सगळं. पण जो अभ्यास करतो, जो धडपडतो, त्यालाच हा समाज बदनाम करत असतो. तू समाजाकडे आणि माझ्याकडे लक्ष नको देऊ. तू अभ्यासाकडे लक्ष दे. आणि तुझ्या संघर्षाच्या काळात मी तुझ्या सोबत आहे, काळजी नको करू. आणि मला तुझी नोकरी नाही, तू हवायस. सकाळी खूप काही काही बोलले ना, त्याबद्दल खरंच सॉरी. जाऊ दे, समजल्या ना तुला सगळ्या गोष्टी. बरं, चल आमच्या घरी. सॉरी, आपल्या घरी. आत्ताच. चल ना.
नको, लग्न झाल्यावर यायचंय ना. अगं चल ग, घरच्यांसोबत ओळख करून घेऊ. सगळं ओळखतात की मला. हा नाही चल तरी पण प्लीज चल. हा चल. हे बघ, तुझ्यामुळे जर माझा मित्र गमवायची वेळ आली ना तर मी तुला जिवंत सोडणार नाही या. कारण आयुष्यात आहे ना, बाप गेल्याच्या नंतर माझा मित्रच माझा आधार झाला होता आणि मला त्याला गमवायचं नाहीये. पण तो मला सारखाच भांडत असतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला कधीच समजून घेत नाही. म्हणून मला ते नातं तिथंच थांबवायचे. तुला तुझ्या प्रेमाची कदर नाही आहे वाटतं. अरे तुमच्यात थोडी भांडणं झाली का तुम्ही लगेच एकमेकांना सोडून जायचा प्रयत्न करता. अरे प्रेमात पडायच्या अगोदर ह्या सर्व गोष्टींचा तुम्हाला विचार येत नाही का? समोरचा माणूस आपल्याला समजून घेईल का नाही? अरे पण आम्ही जेव्हा प्रेमात पडलो तेव्हा सुहास असा नव्हता. आता जवळ आल्यानंतर बदलायला लागलाय तो. अरे तो बदलायला लागला म्हणजे त्याचं तुझ्यावरती प्रेम वाढलं असं समज ना. आणि तो बदलायला लागला म्हणजे नेमकं तुला काय म्हणायचं आहे? कुठे बाहेर गेलं की 1000 वेळा त्याला फोन करून सांगावं लागतं. काही करायचं झालं तर त्यालाच फोन करून विचारावं लागतं. कॉलेजला गेले की कुठल्या मित्राला भेटले की तेही त्याला आवडत नाही. त्याने त्याच्या धाकातच ठेवले जणू मला. याला धाकात ठेवणं नाही म्हणत, याला काळजी करणं म्हणतात. आणि तो तुला गमवायला घाबरतोय ना म्हणून या सगळ्या गोष्टी करतोय आणि तू त्याला वेगळ्या अर्थाने घेते. अरे पण ह्या सगळ्या गोष्टींची मला सवय नाही आहे आणि माझे वडील सुद्धा कधी विचारत नाही मला ह्या गोष्टी. ज्या दिवशी तुमचं लग्न होईल ना त्या दिवशी या सर्व गोष्टी थांबतील. कारण तू त्याच्याजवळ असशील आणि तो तुला 1000 वेळा कॉल करून सांगतो ना, मित्रांसोबत राहू नको. याला तर काळजी म्हणतात ना. अरे पण मला कुठलं फ्रीडमच नाही, म्हणून मला ह्या सगळं थांबावंसं वाटतं. हे बघ, हाच सुवास जेव्हा तुझा नवरा होईल ना तेव्हा तुझ्याकडं फ्रीडम असेल. आणि मुलीने एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे, कारण एखादा मुलगा आपल्यावरती जेव्हा प्रेम करत असेल ना तेव्हा त्याची साथ कधीच सोडली नाही पाहिजे. काळजी करू नको. आता तूच माझे डोळे उघडलेस. आता मी तुझ्या मित्राला कधीच गमावणार नाही आणि त्याची साथही सोडणार नाही. धन्यवाद. येतो मी. मायला आयुष्यात सगळं करा पण पोरीवर खरं प्रेम करू नका. कारण बरबाद होण्याचा सर्वात मोठा मार्ग आहे हा. काळजी नको करूस. अरे मित्र जर सोबत असेल ना तर कोणताच मित्र मुलीपायी बर्बाद नाही होऊ शकत. मित्र आयुष्यभर सोबत असतो रे, पण पोरगी कधी प्रेमात धोका देईल सांगता येत नाही. सुहास, नातं हे विश्वासावर टिकतं आणि तू पण कधी कधी माघार घेत जा ना जरा. मी कुठं काय बोललो तिला? तीच बोलली अचानक हे सगळं थांबवायचं. आपण किती जीव लावा, किती प्रेम करा, त्यांच्यासाठी काही करा, शेवटी पोरगी आहे, पलटणारच. अरे भाडकाव, तिला काही बोलत नको जाऊ. जशी ती तुझी आहे ना तशी ती कोणाची तरी मुलगी आहे, बहीण आहे. आणि मला एक सांग, आपल्या घरातल्या बाई माणसाला जर कोणी काय बोललं तर तुला चालणार आहे का? तू पण तिची बाजू घ्यायला लागला का? भाडकवू, तू सुद्धा तिच्यासारखा बदलायला लागलास. जा इथून, उठ. अरे माझं ऐकून तर घे ना. तू जातो का मी जाऊ? मीच जातो. उठ मग. चुकलं माझं, माफ कर मला. अरे माझ्या आयुष्यातलं पहिलं प्रेम आहेस तू आणि मी तुलाच गमावणार होते. पण तुझा मित्र रवी, त्याने माझे डोळे उघडले. तुला माझ्यावर असणाऱ्या प्रेमाची जाणीव करून दिली. तुला वाटणारी काळजी, सगळं सांगितलं त्यांनी मला. खरंच रवी सारखा एवढा चांगला मित्र आहे आपला. आपल्यासोबत प्रामाणिकपणे मैत्री निभावतो, पण आपल्याला कधीच समजत नाही ना. म्हणजे मगाशी तुझ्या बाजूने तो मला बोलत होता, मी त्याच्यावर खूप रागवलो, पण आता खूप वाईट वाटतंय मला. आता मला तुझ्या मिठीपेक्षा मला त्याची मिठी महत्वाची वाटते. चल तू. सखूबाई, अहो तुमची पोरगी शहरात शिकती असं ऐकलं होतं मी. वय शिकते की 4 वर्ष झाली.
असं हम्म. मग नोकरी बिकरी लागन का? अहो लागेल की नोकरीला, अजून तिचं शिक्षण पूर्ण व्हायचंय. असं आहे होय. पण मी काय म्हणतो सखूबाई, ही अशी पोरगी आहे ना गावाच्या बाहेर ठेवणं हे चुकीचंच आहे. अहो पोरगी आपल्या हितच पाहिजे नजरेखाली. अहो आता जमाना किती वाईट आलाय हा. उद्या काय बरं वाईट झालं तर याला जबाबदार कोण? नाही म्हणजे तुम्हाला म्हणायचे तरी काय? नाही कसं आहे माहितीये का, आता तुम्हाला वाटतंय तुमची पोरगी तिकडं शहरात शिकती, पण आता ती नेमकं शिकती का काय करते हे कोणाला ठाऊक. हा उद्या काय बरं वाईट झालं तर त्याला जबाबदार कोण? अहो आपणच जर असा विचार केला तर पोरी बाहेर शिक्षणाला पाठवायच्या बंद होतील. आणि माझ्या पोरीला आहे ना परिस्थितीची जाण आहे. अहो सखूबाई, एकदा का पोरी शहरात गेल्या की त्यांना कशाची परिस्थितीची जाण राहती. आणि समजा तिकडं आपलं कोण मित्र जोडीदार झालं की त्याचा हात धरून जात्यात पळून. नाही कसं आहे त्याच्यामुळेच म्हणलं आपलं लेकरू आपल्या ताब्यात ठेवलेलं बरं. काळच वाईट आहे. तुमचं शिक्षण झालंय ना व, हा मग तरी डोकं कमी का? हा अहो तुमच्या काळात तुम्ही शिक्षण घेतलं तर तुम्ही शिक्षणाला महत्त्व दिलं पाहिजे. अहो मी एवढी अडाणी असून ना मला मनापासून वाटतं की माझ्या पोरीने शिकावं. नाही विचार चांगला आहे बरं का तुमचा, पण आता काळ बदललाय. समजा उद्या तुमची पोरगी एखाद्याचा हात धरून पळून गेली तर माझी आठवण परत काढू नका. नाही काढीत जा. समजा गाव ना नावं ठेवायलाच आहे माहितीये मला. आणि एक काम करा, दुसऱ्याकडे लक्ष देण्यापेक्षा आहे ना स्वतःच्या घराकडे लक्ष द्या. येते मी. आणि असल्या विचाराच्या माणसांशी ना बोलायची पण माझी इच्छा नाही. माईला आजकाल गावात कोणाला चांगलं सांगायचं म्हणलं की रागच येतोय. बरं ते तिच्या आई. अरे सुहास, अरे काय सुहास तू आणि काय तुझी आई. तुझ्या आईला मी जरा चांगलं सांगायला गेलो तर ऐकूनच घेत नाही. म्हणजे काय झालं आणि काय समजून सांगत होते आईला? आता तुझी बहीण तुम्ही शिकायला शहरात ठेवली, नाही ठेवा नका. अरे पण आजकाल जमाना काय आहे, दिवस बेकार आहेत. बरं ती बी जाऊ दे. अरे पण येड्या तुझ्या शिक्षणावर खर्च करायचा सोडलाय आणि तुम्ही तिच्या शिक्षणावर खर्च करताय वय. समजा उद्या ताई तुझी शिकली मोठी झाली तर तिचं लग्न झालं ती दुसऱ्याच्याच घरात जाणार आहे ना. तुम्हाला काय फायदा आहे का त्या शिक्षणाचा? म्हणजे तुमच्या पोरीला तुम्हाला शिकवता आलं नाही म्हणून आमच्या ताईवर जात वय. लाज तर तुम्हाला वाटली पाहिजे. स्वतःच्या पोरीला शिकवता आलं नाही आणि दुसऱ्याच्या लेकराला नाव ठेवता, दुसऱ्याच्या लेकरावर जाता. आईला तुला चांगलं सांगायला गेलो तर तो आमच्याच घरात घुसला की बाबा. जाऊ दे, तुम्हाला जसं पटन तसं करा. आमच्या घरात घुसले तेव्हा जमलं का तुम्हाला? तुमच्या घराकडे लक्ष द्या ना. आणि हे बघा, फक्त मुलांना शिकवलं पाहिजे असं काही नाही. मुली सुद्धा शिकून या ना आपल्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करू शकतात. पण तुम्ही असेच राहा. बरं बाबा, शिकवा शिकवा जा. आणि इथून पुढं आमच्या ताईविषयी काही बोलू नका. सांगितलं नाही म्हणतात. येतो. माईला हे बियन बी त्याच्या ऐकतच आहे की वाटोळ वाटोळ होणारी. गावातली सगळी लोक नावं ठेवतात. पोराला शिकवायचं सोडून पोरीला शिकायला बाहेर पाठवली. अगं लोकांचं काय घेऊन बसली तू? लोक नावच ठेवत असतात. आणि हे बघ, आपल्या ताईवर आपला विश्वास आहे ना. जे लोक आज नाव ठेवतात ना, उद्या तेच लोक आपल्या ताईला सरकारी नोकरी लागली ना, तेच लोक तोंडात बोट घालतील. अरे तो रामू, त्याची पोरगी शिकली नाही, गेली पळून, म्हणून त्याला वाटतं की गावातल्या सगळ्याच पोरी पळून जातील. तू नको लक्ष देऊ. मी आहे ना कष्ट करायला तयार. आणि आपली स्वप्न लोक नाही, आपली ताईच पूर्ण करणारी. अरे नाचा नाचा, अरे पेढे वाटा पेढे वाटा. अहो तुमची दीदी सरकारी नोकरी लागली. अहो आता मला आहे ना गावातनं ती एसटीतनं उतरलेली दिसली. म्हणलं उन्हात आणायची पायी नाही, पहिली माझ्या गाडीतनं घेऊन आलो बघा इथं. मी तर तशी वाजत गाजतच आणणार होतो पण बँडवाले भेटले नाही मला. माझी पोरीला सरकारी नोकरी लागणारच होती,
माझा विश्वास होता माझ्या पोरीवर, पण गावातील लोक तिलाच नावं ठेवत होती. अगं आई, आता जी लोक नावं ठेवत होती ना मला, त्यांना जाऊन सांग माझी पोरगी सरकारी नोकरीला लागली म्हणून. अगं सांगायची काय गरज आहे? हेच रामोता ते नाव ठेवत होते तुला. जाऊ दे, ज्यांनी त्यांनी नावं ठेवली तीच आता माझ्यासोबत पळत आली बघा. जाऊ दे. ओ रामोता त्या पेढे खाऊन जा ना. नाही नाही, नको नको, डॉक्टरने साखर सांगितली मला. खुश. चल. अहो तुम्हाला लाज वाटली पाहिजे. पोरीला शिकवायचं सोडून शेतकरी बनवले. आता ते आयुष्यभर आपल्यासारखी शेती करणार का? हे बघ, मी तर तिला आधीच म्हणलं होतं शिक म्हणून, पण तिला आता शिक्षणाची आवडच नव्हती. आता अभ्यासात काही जमत नाही म्हणून करते शेती, तर करू दे ना. लहानपणापासून धाक ठेवला असता ना तर शिकली असती. सगळा गाव बघतोय तिला शेतात जाताना. सगळा गाव म्हणतोय बापाला शेतीचा कंटाळा म्हणून पोरीला शेती करायला पाठवतात. हे बघ, तिला आवड आहे म्हणून मी शेती करून देतोय. आणि लोकांचं काय, लोक काय म्हणतात, आपल्याला काय करायचंय? अहो तिचं लग्न करायचंय आपल्याला, आणि आता ती शेती करती तर गाव काय म्हणतोय? हा, आणि सगळं गाव बघतोय तिला शेती करताना. अरे गाव गाव काय करते सारखं? हा, आपल्याला काही घेणं देणं नाही गावाचं. अहो तिचं लग्न करायचं म्हटल्यावर तिला नोकरदाराचं सगळं आलं पाहिजे की नाही? का तिला शेतकरी नवरा मिळू दे आणि आपल्यासारखेच कष्ट करू दे तिला? हे बघ, तू नको लय ताण घेऊ. तिचा ताण घ्यायला आहे ना मी आहे. आणि बरं का, लग्नाचं काय, तिच्या नशिबात जिथं असन तिथं लग्न जमन तिचं. तुम्हाला ना काळजीच नाही तिची. मी किती जरी सांगितलं ना तर सगळं तुमच्या डोक्यावरूनच जाणार. बरे मी आहे म्हणून तरी संसार नीट चाललाय. तुमचा तर काही भरोसाच नव्हता. अगं पण तू कशाला काळजी करती? काळजी करायला मी आहे ना. तू घरात लक्ष दे काय चाललंय ते, बाहेरचं नको बघू. होय, घरात आहे लक्ष. अहो घरात लक्ष आहे ना म्हणून सगळं चांगलं चाललंय. नाहीतर काय, नाहीतर चांगली पोरगी तिकडे रानात काम करती तर इथं बसून कशाला बडबड करती? चला पोरीकडे जाऊ आणि तिला समजावून सांगू. अगं करते काम तर करू दे ना. कशाला रानात जाऊन आता परत तोंड वाजवती तुझं? तुम्ही ना माझं ऐकतच नाही. तुम्हाला म्हंटल ना की चला म्हणून तिला समजावून सांगू. चला. नाही, तुला पोरीची बोलणी खायची लय हौस आली आहे ना, खाय तूच बोलली. चल चला. तू ये ना, ले नको किरकिर करत जाऊ जा. ओ काका, कुठं? अहो माझी दिदी आहे ना सरकारी नोकरीला लागली. रात्री आहे ना तिच्या सत्काराचा कार्यक्रम ठेवलाय. या बर का? हा हा, येतो येतो, चालते. तुझी बहीण आणि आमची दीदी एकाच वर्गात होते ना रे? हा. तुमची दिदी काय करते बरं? म्हणजे कोणतं शिक्षण घेती? आमची दिदी ना शेतीचं शिक्षण घेती. म्हणजे ऍग्रिकल्चर करते वाटतं. हा हा, तसलंच बरोबर. हा, ते पण चांगलंय. हा हा. बरं चला येऊ का? हा चालते. काय बाई, ते खोटं बोलायला काही अंतच नाही. बघा, आपल्या दीदीच्या वर्गातली पोरगी नोकरीला लागली आणि आपली दीदी काय करती तर शेती करती. आणि तुम्हाला बी लोक किती खोटं बोलता हो की शेतीचं शिक्षण घेती म्हणून. अगं मग बरोबर आहे, शिक्षणच घेते ती शेतीचं. तुला कळत नाही काय? मला कळत नाही. हा, बर चला जाऊ दे. आता दुसऱ्याचं बघून आहे ना असं टोचायचं नसतं नुसतं माणसाला. आपलं काय ते बघायचं असतं. चल तू, सकाळपासून माझं डोकं दुखायला लागले तू. दुखू द्या. चला. दीदी हा, काय हो? अगं तुझी आई म्हणती पोरीला शेतात काम करायला लावू नका, तवा चल घरी. का ग? का नाही करायचं शेतात काम? काय झालं? अगं तुझ्या वर्गातल्या पोरी नोकरीला लागल्या आणि तू शेती करती. गावातले लोक नावं ठेवतात, ते बरं नाही दिसत. ते काय नाही, आजपासनं तू शेतात काम करायचं नाही. अगं आई, चार भिंतीत तर कोणी पण काम करत. पोरींनी शेतात काम केलं पाहिजे आणि मी तेच करते. तुला ना तुझ्या भविष्याची काळजीच नाही बघ. सगळेजण बघतायत तू शेती करती.
उद्या तुला एखादं लग्नासाठी स्थळ आलं तर ते शेतकऱ्याचंच येईल. आम्ही तो आयुष्यभर शेती करणार का? अगं मग मला शेतकरी मुलासोबतच लग्न करायचंय ना. हे बघ, आपण आहे ना नोकरीपेक्षा शेतात जास्त उत्पन्न घेऊ शकतो. फक्त शेती तशी केली पाहिजे. मग अगं पण या मातीत राबणं तेवढं सोपं नाही. सगळं सोपं आहे आई. उगाच आपण अवघड करतो. आणि मला शेतीमध्ये आवड आहे म्हणून तर करते ना. तुमची पोरगी ना तुमच्यावरच गेलीये. अजिबात बोलायला आवडत नाही. अगं आई, नोकरी करून मी हमाल बनीन, पण शेती करून आहे ना मी मालकीन बनीन. आणि मला हमाल नाही बनायचं, मालकीन बनायचंय. बघितलं का? नाहीतर तू नुसती बोलायला चुरू आहे, बोलायला रागू आणि कामाला आग लागू. बर पोरी, आता ऊनले झाले, आता घरी चला. आणि हे बघ, तुला काय करायचंय ना ते कर बिंदास. अजिबात कोणाची पर्वा नको करू. हा चल चालेल. आता. चला, चल ग. दादा, मला नाही करायचं रे लग्न. का बळजबरी करतोय तू? अगं तुझं लग्नाचं वय झालंय आता, आणि मुलीचं जास्त वय होऊन देणं चांगलं नसतं. करून टाकू लग्न तुझं. आणि तुझा भाऊ आहे ना, तुला बघेल चांगला नवरा. अरे पण आता सध्या तुझ्याकडे पैसा नाही, काय नाही. कसं करणार आहे तू? आपण एक काम करू ना, कुठेतरी चांगलं काम करू, पैसा कमवू आणि मग नंतर लग्न करू ना. हे बघ, पैशाचं अजिबात टेन्शन घेऊ नको. पिकाचे आले आहेत पैसे, होईल सगळं व्यवस्थित. आईबाप गेल्यावर केवढी मोठी जबाबदारी येते ना रे भावांवर. स्वतःची स्वप्न मारून बहिणींसाठी जगता तुम्ही. सगळं ऊन वारा पाणी सगळं सगळं सहन करण्याची ताकद कुठून येते रे तुमच्यात? हे बघ, एकदा जबाबदारी खांद्यावर आली ना, मग ऊन वारा पाऊस मोठी मोठी वादळे याची कधीच भीती वाटत नाही. तुझं एकदा लग्न झालं ना, माझं ताण कमी होईल आणि घेईल मी सांभाळून सगळं. मला काळजी वाटते रे तुझी. कसं होणार आहे सगळं ठीक? आणि तुला सकाळी भूक लागल्यावर स्वयंपाक कोण बनवणार आहे तुला? अगं मला येतो ना स्वयंपाक, तुला माहिती आहे ना, मी करेल हाताने. आपण एक काम करू ना, तुझं आधी लग्न केलं तर? नाही नाही नको. अगं त्याला खूप दिवस जातील. मुलगी बघा, हे बघा, ते बघा, आणि त्यात मुली भेटत नाही. त्यापेक्षा काय करू, तुझं लग्न करू, म्हणजे एक नवीन नातं तयार होईल आणि माझ्या लग्नाला पण मदत होईल ना. मग मला काळजी वाटते रे तुझी, म्हणून मला लग्न नाही करावं वाटत. हे बघ, अजिबात काळजी करू नको. अगं होईल सगळं व्यवस्थित. आत्तापर्यंत जसं चालवलंय ना मी, यापुढं पण चालवल. नको टेन्शन घेऊ. पण एकदा माझं लग्न झालं ना, मी तुझी कमी आणि सासरची जास्त होईल, म्हणून माझी इच्छा नाही. काय सुहासराव, हा काय चाललं बहीण भावाच्या गप्पा? हा काय नाही, यंदा ताईचं लग्न करायचं ना, त्याविषयी बोलत होतो. अरे वा, काय योगायोग म्हणायचं. मी पण एक स्थळच घेऊन आलो होतो चांगलं, म्हणलं विचारून बघावं तुम्हाला. जमतंय ना? म्हणजे मुलगा काय करतो, सगळं आहे ना ओके? हा एकदम व्यवस्थित. तालुक्याच्या बँकेत कामाला आहे बघा, नोकरी चांगली आहे, पोरगा चांगला आहे, कसलंही संडिसन काय नाही त्याला. आणि माणसं एकदम गरीब आहेत बघा. अहो चालतंय ना. मग एक काम करा, उद्या मुलाला पायाला घेऊन या. जमलं ना उरकून टाकू. चालतंय की, उद्याच मुलाला घेऊन येतो बघा. बरं ते पाहुणे किती येणार आहे, म्हणजे तशी स्वयंपाकाची तयारी करायला? पाहुणे नाही, आधी फक्त मुलाला घेऊन येतो. एकदा का ओके कार्यक्रम झाला की मग सगळे पाहुणे बोलून घेऊ आपण. जमतंय. चालतंय, मग येतो उद्या मुलाला घेऊन मी. हा येऊ का मग? तुला मुलगा आवडला ना, तर माझी पण काही हरकत नसणार बघ. पण तुला सोडून जायचं म्हटलं ना की जीव वर खाली होतो माझा. गप्प बस, नको काळजी करू. चल. हे बघ, ती दोघं माझ्या शब्दाबाहेर अजिबात नाही. तू फक्त मुलगी पसंत कर, बाकी सगळं आम्ही बघून घेतो ना. मुलगी चांगली असेल तर मग काय नाही. कारण काय, आजकाल मुलींचे खूप लफडे असतात. उद्या लग्न झालं ना, उगाच आपल्या डोक्याला ताण वाढतो.
अरे बाबा तसली मुलगी नाही ती. तू त्याची अजिबात काळजी करू नको. मुलगी एकदम वळणदार आहे बघ. अरे एकदा का त्या मुलीचं लग्न होऊन ती तुझ्या घरी आली ना, तू म्हणशील माझ्या घरात लक्ष्मी आली. असं असेल तर चालेल. मग मुलगी जर पसंत पडली ना लगेच उरकून टाकू. चालतंय मग उद्या येतो मी. उद्याच बघायचं कार्यक्रम ठेवू मग. चालतंय. येऊ का मग? हो. हा. बरं रवी, हा सुहास मुलीचा भाऊ. नमस्कार. नमस्कार. आई वडील गेल्यानंतर सगळं ह्यांनीच बघितले बघ. मुलीचं शिक्षण म्हणा, शेती म्हणा. आणि हा ह्यांनी स्वतःचं शिक्षण बंद केलं, पण मुलीला शिक्षणाला कमी नाही पडून दिलं. बरं रवी, तुला काय प्रश्न विचारायचे असतील विचारून घे. नाही, तुम्हीच विचार. आता मी काय विचारणार? अरे मला सगळंच माहिती आहे, तूच विचार. विचारतो. तुमचं नाव काय म्हणाले? स्नेहा रामदास फुंदे. आणि तुमचं शिक्षण? इंजिनिअरिंग केले, डिप्लोमा. चालते. बरं रवी, तुम्हाला एखाद्यात काय बोलायचं असेल ना तर बोलून घ्या. नाही, मला मुलीसोबत नाही बोलायचं, मुलीच्या भावासोबत बोलायचंय. अरे पण मुलीसोबत बोलतात बाबा. हो, मान्य आहे मला, पण मला मुलीच्या भावासोबतच बोलायचंय. ठीक आहे, चला. हो, घ्या बोलून तुम्ही. चालते. बोला. तुम्हाला वाटत असेल मी तुमच्या बहिणीसोबत बोलायला पाहिजे, माझ्यासोबत काय बोलणार असं. मला तुमची बहीण पसंत आहे. मला हुंडा नको, काहीच नको. मला फक्त तुमची बहीण पाहिजे. बाकी सगळं करायला मी भक्कम आहे. आणि लग्नाचा सगळं खर्च आम्ही करू, एवढंच सांगायचं होतं मला. अहो असं नका करू, करतो मी सगळं. आणि पहिल्यापासून आहे ना ही परंपरा चालत आलेली आहे का मुलीचं लग्न हे मुलीच्या घरच्यांनीच केलं पाहिजे. हीच परंपरा जपावी असं कुठं असतं का? हे बघा, तुम्ही तुमच्या बहिणीसोबत माझं लग्न लावून देताय ना, त्यातच सर्व आलं. तुम्हाला खरं सांगू का, आजकाल मध्यस्थी करून लग्न जमवून देणारे खूप असतील, पण आपल्यामध्ये ज्यांनी मध्यस्थी केली ना, खरे आभार आपण त्यांचे मानले पाहिजे. कारण त्यांनी तुमच्याबद्दल जे काही सांगितलं ना, अतिशय खरं सांगितलंय. खरंच तुमच्यासारखे समजून घेणारे मुलं असतील ना, तर मुलीच्या घरच्यांना मुलगी ही वजं वाटणार नाही. खरं आहे, नोकरी आहे म्हणून लग्नात हुंडा घेऊन उधळपट्टी करणारे खूप असतील. आणि तुम्ही फक्त लग्नाला तयार व्हा, एवढंच बोलायचं होतं मला. मी तयार आहे. ठीक आहे, चला मग. चला. काका चला, झालं माझं बोलणं त्यांच्या संगती. मला मुलगी पसंत आहे. चालतंय मग, टाकू लवकरच उरकून. बरं झालं बा, तुला मुलगी पसंत पडली. रामू काका, तुमचे खरंच मनापासून आभार बरं का. म्हणजे तुमच्यासारखे लोक मध्यस्थी करायला असले ना तर कोणतीच मुलीचं वाईट होणार नाही. सगळ्या मुली सुखाने नांदतील. अरे एवढं काय आहे बाबा त्यात? हा, मला सांगा, तुम्हाला तरी कोणी, तेव्हा आमच्यासारख्या माणसानीच पुढाकार घ्यायचा असतो. बरं चालतंय, आम्ही पुढच्या तयारीला लागतो आता. बरं या. चला, येतो आम्ही. येतो. हे बघ, अजिबात काळजी करू नको. मुलगा आहे ना, देव माणूस भेटलाय. तुम्हालाच माझ्यासोबत संसार करायचा नाही असं सांगा ना सरळ. रोज काहीतरी कारण काढून माझ्याशी भांडत बसताय. कधीच मला समजून घेत नाही, आणि कधी एका विचाराने संसार करू असं बोलत सुद्धा नाही. तुला वाटतं तसं या घरात चालणार नाही. या घरात जे नियम आहेत तुला तसंच वागावं लागणार. उगाच फालतू बडबड करू नकोस. कोणाच्या घरी असतात हो असे नियम? सकाळी उठून 8ला जरी जेवण बनवलं ना तरी सासू 12 वाजता जेवते, आणि मी सासू जेवल्यावर जेवायचं का? पहिल्यापासून असंच आहे घरात, हे काही नवीन नाही. आणि या घरात आईबापापेक्षा मोठं कुणी नाहीये, मी सुद्धा नाही. त्यामुळे जोपर्यंत आईबाप आहेत ना या घरात, तोपर्यंत ते सांगतील तसंच होणार.
उगाच घराची मालकीन व्हायला पाहू नको. मला नाही व्हायचं या घराची मालकीन, पण तुम्ही जे मला बंधनं टाकता ना त्याच्यामुळे माझा जीव कोंडल्यासारखा होतो या घरात. मला नाही सवय या सगळ्या गोष्टींची, आणि संसार हा आनंदाने करायचा असतो, पण मला इथे दबावाखाली राहिल्यासारखं वाटतंय. आजकालच्या पोरी नाही ना, नवऱ्याला सोडून जायचं असेल ना असली कारणं काढतात. तुलाच राहायचं नाही इथं, तुला दुसरा नवरा पाहायचं ते सांग ना. उगा तोंडाला येईल ते बोलू नका तुम्ही मला. मला ज्या गोष्टी वाटतात, ज्याचा मला त्रास होतो ते मी तुम्हाला सांगितले, आणि फालतूचे आरोप पण करू नका मला. बायको म्हणून किती जीव लावता हो तुम्ही मला. सतत तुमचे बोलणे ऐकत बसते मी. घरात सासूबाई तू हे नाही केलं ते नाही केलं सारखे ओरडत असतात. मग मी माझं मन कुणाकडे मोकळं करायचं? इथं तुझ्या मनाचा विचार केला जाणार नाही. तुला नसल जमत तर तसं सांग. मी माझ्या आईबापाला सांगतो मला दुसरी बायको पहा म्हणून. तू तुझ्या बापाच्या घरी जाऊ शकतेस, काय गरज नाही तुझी मला. तुम्हाला समजूनच घ्यायचं नसेल ना तर जाते मी. फक्त उद्या लोकांनी विचारल्यावर म्हणू नका की बायकोच फालतू होती म्हणून. स्वतःच्या चुका पण सांगा. मी बघल काय करायचं आणि काय नाही ते. जा तू. जाते मी. आणि हा, मी माझ्या मनाने नाही निघून चालले, तुमच्या मनाने निघून चालले. बरं बरं जा. काय ग वहिनी, कुठं चाललीस? तुमच्या भावाला दुसरी बायको करायची आहे, म्हणून मी निघाले वडिलांच्या घरी. म्हणजे काय झालं? काय म्हटलं तू तुला? अहो, तुमचा भाऊ मला कधीच समजून घेत नाही, कधीच प्रेमाने बोलत नाही. आता घरी सासूबाई 12 वाजता जेवतात म्हणून मी पण 12 वाजता जेवले पाहिजे का हो? नुसते सांगत असतात आमच्या घरात असा नियम आहे तसा नियम आहे. काय करायचं मी? मला वाटलंच होतं तुला नाही जमणार आहे. अगं पण वहिनी, एवढ्याशा गोष्टीसाठी घर सोडून जायचं असतं का? आई बाबा आहेत थोडे कडक, पण तेवढे प्रेमळ पण आहे. अहो, मी पण तुमचेच भाऊ बोलले तुलाच दुसरा नवरा करायचा असेल म्हणे तर मला पण तुझी गरज नाही, मी पण करतो दुसरी बायको. मग काय करायचं मी तरी? अगं वहिनी, तू रागात बोलला असन. चल तू काळजी नको करू. नाही, नको, तुम्ही जावा. माझ्यामुळे तुम्हाला पण ओरडतील ते. तसं काही नाही होणार. चल तू, मी आहे ना. नको ना. अगं चल. काय रे दादा, वहिनीला असं बोलला तू की मी दुसरं लग्न करतो म्हणून? हा बोललो, मग काय करणार? उगाच काय पण बोलत होती ती. हे बघ, एक तर तुझं लग्न होत नव्हतं, आता कसं बस तुझं लग्न झालं तर तू असा वागतो. आणि आपल्या घरातले नियम फक्त आपल्याच घरात आहे, हे माहिती ना तुला? हिने मग तसं वागायला पाहिजे ना, उगाच कशाला जास्त बोलायला पाहिजे. अरे किती भारी आहेत वहिनी, सगळं काम ती स्वतःच करते, कोणाला काम पण करू देत नाही. आणि सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर ती जेवते. आपण तिच्याबद्दल कधी विचार केला का? आणि तिला कधी जर तुझ्यापाशी मन मोकळं करावं वाटलं, तू लगेच तिला हाकलून दिलं? मी नाही हाकलून दिलं, तीच चालली होती मनानं. अरे नवरा आहेस तिचं तू, बायकोला जीव लावायचा असतो. तिचं थोडंफार काही चुकलं तर तिला समजून सांग ना. उद्या जर माझं लग्न झालं, त्या लोकांनी मला असं धाकट ठेवलं, ते चालेल का तुला? नाही. मग वहिनीला कसं चालन? थोडं भांडणं झालं की लगेच तिला बापाची इथं पाठवायचं असतं का? अरे तिला प्रेमाने समजून घे. उद्या जर आपले आई वडील नसले तर तुला तिच्यासोबतच आयुष्य काढायचंय. चुकलं माझं, मी कधीच तुझ्या मनाचा विचार नाही केला. आणि बायको म्हणून तुला कधी प्रेमाने जवळ पण नाही घेतलं. पण खरंच आज माझ्या बहिणीनं बायकोला कसं जपायचं हे सांगितलं. कारण एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला समजू शकते, पण एका पुरुषाला तिला समजायला थोडा वेळ लागतो. आजपासून पूजाताई फक्त तुमच्याच बहीण नाही, माझ्यासुद्धा बहीण आहेत. आणि ताई, आज तुमच्यामुळे आमचं भांडण मिटलं, आम्ही गोड झालो. असं नाही ग वहिनी काही. माझ्या भावाची आणि तुझी काळजी मलाच आहे. उद्या जर माझं लग्न झालं तर माहेरची लोक कोण आहेत मला? तुम्ही दोघं आणि आई बाबा. खरे. बरं चला आता आवरून घ्या,
जेवण करूया. हो. चला जेवायला वाटते. हो चल. अहो पण आई बाबा अजून आले नाही, केव्हा येणार आहेत ते? थांबायचं का त्यांच्यासाठी? अगं ते आल्यावर आपण करू त्यांच्यासाठी गरमागरम स्वयंपाक. आता आपण जेवण करून घेऊ. बघ रे, तुझ्यापेक्षा वहिनीलाच काळजी आहे, फक्त तूच नाही समजून घेत तिला. बरं चला जेवायला. चल. हे मंगळसूत्र आजपासून तुम्ही घालायचं गळ्यात, तरच मी इथे राहील, नाही तर राहणार नाही. वेडी झाली काही तू? माणसं घालीत असते का मंगळसूत्र गळ्यात? मी नाही वेडी झाली, आणि मी जे बोलते ना तेच करायचं. मला बाकीचं काही नाही सांगायचं. तुला वेळ लागला का? डॉक्टरकडे जायचं का? कारण तू याच्या आधी अशी करीत नव्हती कधी. मला नाही वेळ लागलं, तुम्हालाच लागले वेळ, म्हणून मी असं करतेय. आजकाल कुठल्या माणसाचा भरोसाच नाहीये. बरं आहे तुझं, लग्न झालं तरी माझ्यावर संशय घेते. घेते तसं समजा, पण हे घाला जरा. झालं का समाधान? अगं पण लोक काय म्हणतील हे पाहून? म्हणायचं ते म्हणू द्या, आणि कोणी काही जास्त बोललं ना, मी आहे ना त्यांच्याशी भांडायला. गब्बस बाई तू. बाई माणसाच्या गळ्यातलं मंगळसूत्र तू माणसाच्या गळ्यात आणलंय. त्याला कारणही तसंच आहे, म्हणून मी हे सगळं केलं. जाऊ द्या, आता जावा कामाला. कामाला? मी नाही जाणार कामाला. लोक हसतील हे पाहून, वेड्यात काढतील मला. हसतील तर हसू द्या. आणि हे बघा, तुम्ही जर कामाला नाही गेलात ना, रात्रीचं जेवण मिळणार नाही हं. उपाशीच राहावं लागेल. जातो. जावा. असं केल्याशिवाय ही माणसं सुधारणारच नाही. आयला तुझ्या पण मग गळ्यात मंगळसूत्र आहे? हा राव, आणि तुझ्या पण गळ्यात मंगळसूत्र आहे राव. अरे माझ्या बायकोनी घालायला भाग पाडलाय मला, काही कारण नसताना. हा ना, मलाही पण. आणि मला म्हणाली फक्त तुमच्याच गळ्यात नाही, गावातल्या प्रत्येक लग्न झालेल्या माणसाच्या गळ्यात मंगळसूत्र असणार आहे. पण यांची मीटिंग कधी झाली आणि कधी हा ठराव मंजूर झाला? हा ना राव, बाहेर कुठं माणसात गेलं तर किती अवघड होईल आपलं. त्या बायकांना कळायला नको का? ते म्हणतात ना, बायकाच्या अंगात 36 नखरे असतात. ते आज कळालं मला. अवघड आहे राव. अरे आपण लग्नच नव्हतं करायला पाहिजे, असं प्रत्येक लग्न झालेल्या माणसाला वाटत असत. खरं बोललंच भावा. पण या बायका असं का करतात हे समजून घ्यायला पाहिजे ना आपण. चल पाहू. चल बरं. बरं झालं बाई, रात्री गावामध्ये 2 वाजता महिलांची मीटिंग झाली आणि सगळ्यांनी हा निर्णय घेतला. हा बाई, आता आपल्याला ताणच नाही राहिला बघ. आले का तुम्ही गाव फिरून? कसं वाटलं मग? तुम्ही पार इज्जत घालायचे काम चालू केलेत आमचे. हा, बाय माणसाने घालायचं असतंय मंगळसूत्र, लावलंय आम्हाला घालायला. सुहास, आपण यांच्यासोबत लग्न केलं ना म्हणून हे आपला गैरफायदा घेता येत. यांना काही कामधंदा नाही ना बाकीच्यांसारखा. जास्त बोलू नका तुम्ही. हे मंगळसूत्र तुमच्या गळ्यात घालायचं पण काहीतरी कारण असेल ना. काय कारण नाही? काय कारण आहे म्हणजे? लग्न झालेली स्त्री गळ्यात मंगळसूत्र घालते म्हणून ती लक्षात येते. पुरुषांना कसं ओळखायचं त्यांचं लग्न झालंय की नाही म्हणून? म्हणून ही सरळ सोपी पद्धत आहे. पुरुषांनी पण मंगळसूत्र घालायचं आणि बायकांनी पण. अहो पण जगात कुठे आहे असं, आणि आपल्या गावात का असं? आणि नाही ओळखता आला लग्न झालेला माणूस म्हणून काय झालं? काय झालं? अहो, काही मुलींना आणि बायकांना सुद्धा लग्न झालेली पुरुष मंडळी ओळखताच येत नाही. मग ह्या पोरी आणि बायका त्यांच्या प्रेमात पडतात, आणि मग ती पुरुष मंडळी त्या पोरींचं पण आणि आमच्यासारख्या बायकांचं पण वाटोळं करतात. हे असं तुमच्या गळ्यात असलं ना तर आम्हाला ताणच नाही राहिला बघा. आणि आजपासून मंगळसूत्र गळ्यात घालायचं, मगच बाहेर जायचं, नाहीतर आम्ही निघून जाऊ आणि परत येणार पण नाही. बरं बरं, तू म्हणशील तसं. चल आपल्या घरी आता. पण एकच सांगतो, ज्या नात्यात विश्वास असतो ना तिथं कशाचीच गरज पडत नाही. मंगळसूत्र गळ्यात असो या नसो, पण तुमची इच्छा आहे ना, नका काळजी करू. आम्ही रोज मंगळसूत्र गळ्यात घालून फिरतो. अहो, हे सगळं आम्ही तुमच्या काळजीपोटीच करतोय. आम्हाला पण वाटतं ना आमचा नवरा आयुष्यभर आमचाच राहावा म्हणून. आणि आम्ही बायका आहोत तुमच्या, तुमचा आदर करतो. पण तुम्ही कधी चुकलात तर आम्ही तुम्हाला मारू शकत नाही. म्हणून आम्हाला जे जमतंय ना ते करतोय आम्ही. जशी तुमची इच्छा. बरं चला जेवायला वाढा. रवी, वहिनी, तुम्ही पण जेवण करून जा. चला.
झालं? गाडी बंद पडली. हा ते दिसतंय मला, पण कशामुळे बंद पडली? तू तर खाली बघतो मी. मी नाही उतरणार गाडीवरून खाली. तुमचं नेहमीच असतं हे. अगं उतर ना खाली. काय झालं? उगा नाटकं करू नका. पेट्रोल संपलंय. अहो तुम्हाला कळतं का? आपल्याला जायचंय म्हटल्यावर पेट्रोल भरून ठेवायचं ना आधीच. दरवेळची हीच कहाणी आहे तुमची. कधी तुमच्या गाडीत पेट्रोल नसतं, कधी खिशात पैसे नसतात. 9-10 आठवली म्हणत तुमच्या या गरीबाशी लग्न केलं मी. पहिले वाटत होतं प्रेम म्हणजे लई मोठं काहीतरी करतोय आपण, पण आता कळतंय प्रेम नुसती गरिबी असती. अगं स्नेहा शांत हो ना. गडबडीत मी बघितलंच नाही गाडीत पेट्रोल आहे का नाही. आपण एक काम करू, थोडं चालत जाऊ. इथंच पेट्रोल पंप आहे. मी नाही येणार कुठं. मी इथंच बसून राहील. तुम्ही जा आणि पेट्रोल भरून या. अगं स्नेहा असं काय करते तू? उठ ना. मला नाही यायचं. अगं थोडं चालायचंय आपल्याला. नाही. चल ना. काय रे सुहास, काय झालं? पेट्रोल संपलंय वाटतं, ते पण नेहमीप्रमाणे. आणि स्नेहा, तुला बोललो होतं अशा गरीब मुलाशी लग्न नको करू म्हणून. तू बोलली प्रेम आहे माझं. बघितलं का प्रेमाचं काय होतंय ते? अगं पेट्रोल संपतंय. हा ना, वाटलं होतं मला की हा काहीतरी करून दाखवेल म्हणून, पण कशाचं काय? तुला बोललो होतं माझ्याशी लग्न कर. अगं राणीसारखं ठेवलं असतं तुला. आपल्याकडे काय कमी आहे ग? 40 एकर शेती आहे, 2-4 गाड्या आहेत घरी, हॉटेल आहे. अगं गावतासारखा पैसा आहे आपल्याकडे. काय करू आता? झाली चूक. सगळे सांगत होते पण मीच ऐकलं नाही ना. बरं चल बस, मी सोडतो तुला. वाह, कसली भारी गाडी आहे रे तुझी. तुझ्याशीच लग्न करायला पाहिजे होतं. मग रवी, गाडी थांबव. का? मी नाही थांबवणार गाडी. गाडी थांबव तू, नाही तर तुझं नाका फोडून टाकीन मी. मी माझ्या नवऱ्याला असं एकटं सोडून नाही जाऊ शकत. जो व्यक्ती माझ्या प्रत्येक सुखदुःखात मला साथ देतो त्याला असं मी एकटं नाही सोडणार. तू बस ना, सोडतो ना मी तुला. तू तर गबच रे. तुझ्यासारख्या नीच माणसाच्या गाडीवर बसण्यापेक्षा मी माझ्या नवऱ्यासोबत उन्हात चालत जाईल, पण तुझ्या गाडीवर नाही बसणार. माझा नवरा गरीब आहे, पण कधी तो असा परस्त्रीवर हात नाही टाकत. तिला स्वतःची प्रॉपर्टी नाही समजत. आता कळतंय मला, माझी निवड चुकली नाही. माझी निवड जगात भारी आहे. जा तू. आओ, चुकलं माझं. मी तुम्हाला सोडून त्या रवी सोबत जायला निघाले होते, पण मला माझी चूक कळलीये. मी परत असं नाही करणार आणि तुमची साथ पण नाही सोडणार. आणि माझी निवड चुकली नाही. माझी निवड अगदी बरोबर आहे. चल. अहो, नवरा बायको कुठंतरी निघालीत वाटतं. तुम्हाला तर विचारलं पण नाही. तुमचा तर काही धाकच नाही राहिला. तुला कसं ग माहिती ते बाहेर फिरायला चाललेत म्हणून? सुहास मला तर काय बोलला पण नाही. अहो, नवरा बायकोचं ठरलं, मग तुम्हाला कशाला विचारतील? अण्णा 2000 रुपये लागत होते. आम्हाला बाहेर फिरायला जायचंय, कमी पडतात. अरे माझ्याकडे कशाचे आले पैसे? आणि तुम्ही तर आम्हाला न सांगताच निघाला. मनाचं मालक झाला की तुम्ही. अरे आम्हाला सांगितलं असतं तर आम्ही आलो असतो तुमच्याबरोबर फिरायला. अहो तुम्ही कुठं येता? फिरणं म्हणजे सोपं आहे वय. पैसे लागतात, हाल होतील तुमचे. आणि
एवढा मोठा प्रवास असतो ह्या वयात झेपणार आहे का तुम्हाला? का नाही झेपणार? तुझा बाप काय एवढा वयस्कर झाला काय वय? अरे जसं तुम्हाला वाटतं ना फिरावंसं, तसं आम्हाला बी वाटतं की आम्ही पण फिरावं म्हणून. आता आमचे बी किती दिवस राहिलेत. तुमचं कायमचंच आहे. आम्हाला कुठं जायचं असलं का किरकिर सुरू होती. तुम्हाला तुमच्या आयुष्यात एकदा पण फिरता आलं नाही का? अरे तुझ्या बापाला काही कळत नव्हतं ना, तुझ्यासाठी लय कमवायचं होतं म्हणून घर कधी सोडलंच नाही. घरातून शेत, शेतातून घर, अख्खं आयुष्य मातीत घालवलं. तुमचं आयुष्य घातलं ना तुम्ही मातीत, आम्हाला आमचं आयुष्य जगू द्या ना सुखानं. जा बाबा, जा फिरायला जा. आम्ही कोण आहे तुझं तेव्हा तो आमची माया करशील? आम्ही तुझ्यासाठी काहीच केलं नाही आहे ना. तुझ्यासाठी जे काही केलंय ना तुझ्या बायकोनी केलंय, म्हणून तुलाच फिरायला घेऊन जा. आम्हाला नको नेऊ फिरायला. जा. हा जातो. प्रत्येक वेळी ना कुठं जायचं असलं का आम्हाला फिरायला असंच रडगाणं असतंय तुमचं. चल ग. पाहिलं, बापाची चप्पल पोराच्या पायात आली की असा वागतो आपला वंशाचा दिवा. काय उपयोग नाही झाला, पण पोराला आईबाप समजायला वेळच लागतो. मला नाही वाटत आपलं पोरग आपल्याला समजून घेईल. चल लवकर चल, उशीर झालाय बरं का. हा चल. अरे रवी, तू कुठं चालला? आम्ही तर तुझ्या घरी चाललो होतो. अजून तर आवरलं पण नाही यांनी. कधी जायचं फिरायला? अरे हे काय, जायचंय लगेच. आणि मी तुमच्याकडेच येत होतो कारण मी माझ्या आईवडिलांना सोबत घेतोय आणि मला असं वाटतं तू पण तुझ्या आईवडिलांना सोबत यावंस. अरे पण आपण मजा करायची का त्यांना सांभाळत बसायचं बरं? अरे आत्तापर्यंत त्यांनीच आपल्याला सांभाळलं ना, आणि आपण त्यांना 4 दिवस फिरायला घेऊन गेल्यावर त्यांना सांभाळू शकत नाही का? अरे पण कशाला उगाच? हे बघ सुहास, अरे आपण त्यांना बाहेर घेऊन चाललोय ना, करू दे ना त्यांना 4 दिवस मजा. अरे त्यांनी आपल्यासाठी त्यांचं सगळं आयुष्य मातीत घालवलं रे. 4 दिवस आपण त्यांच्यासाठी खर्च नाही करू शकत का? मी माझ्या आईवडिलांना घेतोय सोबत. बरं तू घरी जा, आवरून घे. मी आलोच घरी जाऊन. बरं चालतंय. चल स्नेहा. अण्णा बाहेर या बरं. अण्णा. अरे काय झालं? तुम्ही तर फिरायला गेलते ना, एवढ्यात माघारी बी आले होई. आपल्याला फिरायला जायचंय आणि तुम्हाला दोघाला पण घेऊन जायचंय. चला बरं, आवरा लवकर. नको बाबा, आम्ही तुम्हाला जड झालोय ना. हा काही माझी चूक झाली आणि माझी चूक आहे ना माझ्या लक्षात आली. रवी नाही का माझा मित्र, तो त्याच्या आई वडिलाला घेतोय म्हणजे कांता काकू आणि तुकाराम तात्या तुम्हाला सोबत येत. चला आवरा बरं. बघ, फिरायला जायचं म्हणलं तरी चेहरा किती आनंदाने वासंडून व्हायला लागला तिचा. अरे बाबा, ह्यालाच प्रेम म्हणतात, ह्यालाच जीव लावणं म्हणतात. बरं चल, आण पिशवी आता. आले आले. हात थांबा जरा. तुम्हाला नाही घ्यायचं काही कपडे? आणीन तीच आता. हा चला 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 चला. हा चला. चल ग. होय इकडे. कशाला गावात भांडण करत असतं रे? अरे तर कुठल्या पोरीमुळे तू त्या रवीला मारलाय? अख्ख्या गावात झाले, सगळीकडे चव गेली आपली, माहितीये का तुला? तुमची गेली का चव? तुम्ही माझे बाप नाही येतं एवढं वरडायला आणि माझ्यावर हात उचलायला. मी माझं बघल काय करायचं ते. काही करायला तू काय मनाचा मालक झाला का? आणि उद्या काय झालं तर तुला बाप नाही, लोक माझ्याकडेच येतील. बाप जरी नसला ना, आय आहे मला. मला तुम्ही नका सांगू काय करायचं आणि काय नाही ते, आणि माझ्याकडे लक्ष पण नका देऊ. तुम्ही तुमचं बघा. अरे जरा नीट राहा, नीट वाग. भाईगिरी करून काही साध्य होत नसतं. आणि एकदा का जेलमध्ये गेला ना तू, मग कोण येत नाही रे बाबा. मग तुझ्या मागं कुणीच नाही, आपल्या आईला कुणाचा आधार नाही. याचा जरा विचार कर. हे बघा, मी एकटा बाद झालो सगळ्या गोष्टीसाठी.
मला काय कोणाच्या आधाराची गरज नाही. ही जी फुगिरी आहे ना तुझी, ही या वयातच शोभून दिसती. आणि हेच वय असतं काहीतरी करून दाखवायचं. पण एकदा का हे वय निघून गेलं ना, मग बस तसंच आयुष्यभर नुसतं राबायला लागन तुला. तुम्ही नका सांगू, मी बघल ना राबायचं का नाही ते. तुम्ही कोण सांगणार आहे? आणि हे बघा, माझी काळजी करणं सोडून द्या. काही झालं ना, हा रुबाब काय कमी होत नसतो. हे बघ, तुझा सख्खा चुलता आहे म्हणून मी तुला सांगतोय, नाही तर मला काय घेणं देणं आहे. राहा तसाच रुबाबात, नको सोडू बाबा तुझा रुबाब. चुलते आहेत ना, चुलतेच राहा, बाप नका होऊ. आणि हा रुबाब आहे ना, मी नाही सोडणार. चालतंय, ठेव तुझ्यापाशीच रुबाब. पण एक गोष्ट लक्षात ठेव, कधी कधी तरुणपणात केलेली छोटीशी चूक सुद्धा आहे का आयुष्यभर वजन म्हणून वागवायला लागती. आणि चूक आहे ना, मी वागवायला भक्कम आहे. हे बघ सुहास, ही जी गरमी आहे ना, ही तरुण वयातच शोभून दिसती. माझं तुला अजूनही एकच सांगणं आहे, तुला नसल ना नाव मोठं करता येत, नको करू. पण जे नाव आहे ना, निदान ते तरी घालू नको. तुला पटत असेल तर घे, नाहीतर तुला तुझा मार्ग मोकळा आहे. हे बघा, तुम्ही मला परत वेळ आणू नका सांगायची. मी काही करल, तुम्ही तुमचं बघा. येतो मी. आत्ताच्या पिढीतली कितीतरी तरुण पोरं याच्यामुळेच बर्बाद व्हायला लागली आहेत. जाऊ दे, ज्याचा हात मोडन त्याच्याच गळ्यात पडेल. आणि तू काहीच बोलला नाही वे त्यांना. बोललो ना, त्यांना म्हटलं तुम्ही चुलते आहात, चुलतेच राहा. त्यांना कळत नाही वे, लेकरावर हात उचलला, काही कारण नसताना पोरावर हात उचललाय. अगं जळत येत आपल्यावरती. भावकीचं कसं असतं, खपत नाही अजिबात दुसऱ्यांचं. मी काही करील, कोणासोबत भांडण करील, माझ्यात ताकद आहे म्हणून लढतो मी लोकांसोबत. त्यांना काय करायचं? बघ ना, त्यांना काय करायचंय, माझं पोरग काय बी करेल. अरे तुझा बाप असता ना आत्ता, तर त्यांना चांगलाच धडा शिकवला असता. जाऊ दे, तू नको लक्ष देऊ, तू आपलं तुझं काम कर. तू चल माझ्यासोबत आणि काकाला समजून सांग त्यांना काय करायचंय. हा, अरे त्यांना आपलं चांगलं बघवत नाही, त्यामुळे तू त्यांच्याकडे लक्ष नको देऊ, तू तुझं काम कर. हे बघ, परत जर काय बोलले काय केलं ना, तर मग बघू. नाही नाही, हे बघ, मी ह्या वेळेस ऐकून घेतलंय, पण पुढच्या वेळेस यांना अजिबात ऐकून नाही घेणार. एक काम कर, तू चल, आपण जाऊ त्यांच्याकडं. आता एकदा मी त्यांना समजावून सांगते, मग नंतर परत नको तुमची भांडणं. चल. चल मग. काय हो, तुम्ही सुहासला का मारलं? अहो वहिनी, यांनी कुठल्या तरी पोरीसाठी एका पोराला बेदम मारलाय. आणि उद्या असलेच मोठे कुटाणे करून भांडणं करून जेलमध्ये जाण्यापेक्षा आत्ताच थोडा धाक राहावा म्हणून मारला मी त्याला. अगं बाई, सुहास तर मला असं काही बोलला नाही. काय रे, तू का केली भांडणं? यांना काय करायचं, मी कोणासोबत भांडण करीन. अरे सुहास, जरा तुझ्या वयाची पोरं बघ, काय काम धाम करतात. आणि तू, अरे अजून पण आईच्या जीवावरच बसून खातोय का? नाही खा, माझी काय हरकत नाही, पण अरे नीट तरी वाग जरा. मला सांगा वहिनी, तू मला ह्याला बरं मारला म्हणून राग आला, पण समजा यांनी उद्या मोठी भांडणं केली किंवा काय प्रकरण केलं, जेलमध्ये गेला, केवढ्यात पडन तुम्हाला ते? अहो, अजून हाणायला पाहिजे तुम्ही ह्याला. या सुवासमुळे मला वाटलं की ह्यांनी मुद्दामनच मारले ह्याला. अरे आपल्या घरातलं पोरग बिघडू नये म्हणून मारलं त्यांनी तुला. सुहास, अरे संगत नेहमी चांगली ठेवावी एवढं मला कळतं. चुकीची संगत जर केली ना तू, तर उद्या तूच नाही, तुझं अख्खं घरदार रस्त्यावर येईल. अरे जरा आता मोठा झालाय तू, नीट वाग, काहीतरी कर, स्वतःसाठी कर, आणि नसल करायचं तर निदान या आईसाठी तरी कर. खरंच चुकलं बरं का माझं. माझ्या तुम्ही फायद्यासाठीच सांगत होता, पण मीच मनात राग ठेवला. पण आजपासून आहे ना, हे सगळं बंद करणार आहे मी. भाईगिरी गुंडगिरी काहीच नाही आता. हे बघ सुहास,
तुला छोटा मोठा काही धंदा करायचा असेल, व्यवसाय करायचा असेल तरी मला सांग. अरे मी मदत करू लागतो तुला. जमल. आणि धन्यवाद बरं का, तुम्ही स्वतःच्या मुलासारखं मला समजून सांगितलं. अरे माझ्या मुलासारखाच आहे तू. तू काय आणि माझा मुलगा काय, दोन्ही मला सारखेच. अरे आपण एकाच घरातली आहे बाबा. बरोबर आहे तुमचं. परत जर हा असा वागला ना तर चांगलं धरून हाना याला. मी तुम्हाला काही पण बोलणार नाही. बरोबर चालते. ठीक आहे, चल घरी.